जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष सिरीजमध्ये आपला आजचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ 11,443 चौरस किलोमीटर इतकं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. त्यात चंद्रपूर, चिमूर, भद्रावती, वरोडा, ब्रह्मपुरी, गोंडपिंपरी, नागभीड, राजुरा, मूल, सिंदेवाही, कोरपणा, सावली, पोंभुर्णा, बल्लारपूर आणि जिवती हे तालुके आहेत. आता आपण बघूयात की चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा या कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना लागून आहेत. तर चंद्रपूरच्या उत्तरेला भंडारा आणि नागपूर हे 2 जिल्हे येतात. तर पूर्वेला गडचिरोली हा जिल्हा येतो. दक्षिणेला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. पश्चिमेला यवतमाळ हा जिल्हा येतोय, तर वायव्येला वर्धा हा जिल्हा लागून आहे. आता आपण बघूयात की चंद्रपूर जिल्ह्यात कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या नद्या वाहतात. तर वर्धा ही ह्या जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे. तर याशिवाय इरई, वैनगंगा, मूल, अंधारी, पाथरी, उमा आणि पैनगंगा ह्या सुद्धा इतर नद्या या जिल्ह्यातनं वाहतात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं भात, ज्वारी, गहू आणि कापूस ही पिकं घेतली जातात. याशिवाय वन उत्पादनामध्ये सुद्धा साग, तेंदूची पानं, मोहाची फुलं आणि बांबू हे महत्त्वाचे आहेत. आता आपण पाहूयात की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महत्त्वाची ठिकाणं कुठली कुठली आहेत. तर चंद्रपूरचं प्राचीन नाव हे लोकापुरा आणि इंद्रपूर असं होतं. या जिल्ह्याला ब्रिटिशांच्या काळात चांदा ह्या नावानं ओळखलं जायचं. चंद्रपूरच्या भद्रावती ह्या ठिकाणी आयुध निर्मिती केंद्री म्हणजेच ऑर्डिनन्स मॅन्युफॅक्चरिंग सेंटर आहे. चंद्रपूरमध्ये पेरजागड, चांदूरगड, चिमूर या महत्त्वाच्या डोंगर आणि टेकड्या सुद्धा आहेत. माणिकगड हे चंद्रपूरमधलं प्रसिद्ध वनोद्यान आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान सुद्धा इथलं फार प्रसिद्ध आहे. ताडोबा हे नाव स्थानिक देवता तारू यापासून बनलेलं होतं. या जिल्ह्यामध्ये 38.17% आदिवासी लोकसंख्या आहे. माडिया, गोंड या इथल्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. बल्लारपूर आणि घुग्गस ही गावं वर्धा नदीकाठी वसली आहेत. तर वर्धा आणि पैनगंगा नदीचा संगम वढा या ठिकाणी आहे. इराई नदीकाठी वसलेलं शहर म्हणजेच चंद्रपूर हे आहे. चंद्रपूरचं टोपण नाव गोंड राजाचा जिल्हा असं सुद्धा होतं. गोंड राजा खांडक्या बल्लारशाह यानं गोंडकालीन किल्ला बांधलेला आहे.